नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मिंगडे या चॅनलवर। आज मी बनवणार आहे पिठलं भाकर आणि ठेचा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे बघा, भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे। पहिलं आपण ते भाकरी करून घेऊया पहिलं। हे बघा, आपल्या भाकरी झालेल्या आहेत। आता आपण पिठलं बनवायला घेऊया। एक कांदा, एक टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि चणा पीठ घेतलं मी 1 वाटी बघा, 1 पोपट घेतली। ते पहिलं भिजून घेऊया आपण। थोडी हळद टाकूया त्याच्यात। आणि गॅस चालू करून कढई ठेवूया गॅसवर। आता पहिलं आपण तेल टाकूया। दोन चमचे तेल टाकूया। पावसाने लावली हजेरी। तुम्हाला आवाज येतोय का नाही बघा, खूप पाऊस पडतोय बाहेर। मी बोललेला आवाज येतोय का तुम्हाला? मोहरी टाकली। जिरं टाकूया। कांदा टाकला। हिरव्या मिरच्या आहेत। आता हे चांगलं लाल होऊन देऊया आपण। हा बघा, कांदा चांगला लाल झालाय। आता आपण टोमॅटो टाकूया वरून। कढीपत्ता टाकूया। मीठ टाकूया। हे आपण पीठ भिजवलंय ना, चणा पीठ, आता ह्याच्यावरून सोडूया। ते चांगलं हलवून घ्यायचं, उठल्या नाही झाल्या पाहिजे। हे बघा, आपलं पिठलं झालं तयार। त्याच्यावरती आपण कोथिंबीर सोडूया। गॅस बंद करूया। हे बघा, ठेचा बनवण्यासाठी आपण मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलाय सोलून एवढा। आता ह्याच्यामध्ये आपण ठेचून घेऊया, बारीक तुकडा करून घेतलाय आपण। तर लसूण घेतलं होतं ना सोलून, हा एवढा ठेचायला टाकूया। काही फोडणी द्यायची ना, त्याच्यासाठी ठेवायचं आपल्याला। आणि थोडं मीठ टाकूया। जिरं वैसं टाकायचं। आता हे चांगलं असं बारीक करून घ्यायचं। हे बघा, असे बारीक करून घेतले आपण मिरची ठेचून। आता कढई ठेवलेली आहे गॅसवर, तेल टाकूया आपण। दोन चमचे तेल टाकलं। मोहरी नाही टाकायची, जिरं टाकायचं फक्त। लसूण टाकूया।
हा बघा लसूण चांगला लाल झाला आहे आपला. तर थोडी हळद टाकूया आपण. थोडंसं मीठ टाकायचं. पहिलं मिरच्यांमध्ये टाकलेलं आहे ना मीठ. आता हे मिरचीचा ठेचा बनवलेला आहे ना आपण ते आता याच्यात फोडणी द्यायची त्याला. त्याच्यामध्ये पाणी ओतूया थोडं. झाकण ठेवूया आपण त्याच्यावरती. 5 मिनटं शिजून घेऊ चांगलं. आता आपण झाकण काढूया त्याच्यावरचं. बघा ठेचा आपला झाला तयार. आता आपण ताट भरायला घेऊया. गॅस बंद करूया. हे बघा आपलं ताट भरून झालं आहे आता तयार. हे बघा ठेचा, पिठलं, भात आणि भाकरी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.